शुभ संध्या, नमस्कार. तुम्हाला आता कल्याणीताईंची ओळख खरं म्हणजे सगळ्यांच्या त्या परिचयाच्या आहेत, तरीही असा नियम म्हणून थोडक्यात परिचय सांगते. पहिल्यांदा आपण त्या आपल्यासाठी इथे आलेल्या आहेत ते माहीतच आहे, ब्रह्मसूत्रावर प्रवचने देण्यासाठी. आणि ब्रह्मसूत्र ही अतिशय छोट्या शब्दामध्ये किती अर्थ असतो आणि ती वाचली तर एकही काहीही कळत नाही. तर आपल्याला आज कल्याणीताई लाभलेल्या आहेत ती ब्रह्मसूत्र उलगडून दाखवण्यासाठी. अर्थात खूप थोड्या काळासाठी लाभलेल्या आहेत, पण पुन्हा त्या पूर्ण करतीलच. श्रावण महिन्यात आपण त्यांना विनंती करूच. तर त्यांचा थोडक्यात परिचय. शिक्षण MSc इलेक्ट्रॉनिक्स, MA संस्कृतमध्ये, संगीत विशारद आहेत आणि PhD प्राप्त. संशोधनाचा विषय आहे त्यांचा उपनिषद भाषांचा तौलनिक अभ्यास स्वामी वरदानंद भारती यांच्या संदर्भासहित. आणि विविध संस्थांमध्ये त्या कार्यरत आहेत, त्यामुळे त्या तुमच्या चांगल्या ओळखीच्याही आहेत. गीता धर्म मंडळ, रमामणी अय्यंगार मेमोरियल योग संस्था, राधा दामोदर प्रतिष्ठान इत्यादी. तसेच भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर एक्झिक्युटिव्ह बॉडीच्या त्या अध्यक्षाही आहेत. व्याख्याने त्यांची सर्वत्र होतात. महाराष्ट्रात प्रवचने होतात. विषय खूप सुंदर, सगळेच वैदिक वाङ्मय, उपनिषदे, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध आणि इतर संत वाङ्मयावर प्रवचने देतात. ग्रंथलेखनामध्ये साक्षेप समर्थाचा व एका जनार्दनी वीरा करंदीकर यांच्यासह त्यांनी लिहिलेली 2 पुस्तकं. तेजाचं चांदणं हे 5 लेखकांनी केलेली ही लेखन कृती. त्यामध्ये महत्त्वाचा भाग त्यांचाच आहे, कारण हे पुस्तक आधारित आहे प्राध्यापक अनंतराव आठवले म्हणजे नंतरचे स्वामी वरदानंद भारती यांच्या जीवनावरचं तेजाचं चांदणं यांच्या त्या लेखिका. तर आजपासून तर त्यांनी एक दिवस वाढवला आहे. 28 तारखेपर्यंत संध्याकाळी 5:30 ते 6:30 या वेळात ब्रह्मसूत्र यावर त्या भाष्य करतील. आणखी जास्त बोलायची गरज नाही. सोप्या, नेमक्या आणि अगदी मौलिक भाषेत त्या सांगतात. तर आपण त्याचा अनुभव घेऊ. धन्यवाद. आद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः. सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि. नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुगं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यानस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलाङ्घ्रिविलीनाय गणुदासाय ते नमः. आजपासून आपण एक 15 दिवस ब्रह्मसूत्र हा विषय घेऊन काही थोडा उहापोह करण्याचा प्रयत्न करूया. मुळामध्ये
वेदांताची प्रस्थानत्रयी ज्याला म्हटलेलं आहे, त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर उपनिषद आहेत. उपनिषदांच्या नंतर ब्रह्मसूत्र आहेत आणि ब्रह्मसूत्रानंतर भगवद्गीता. या तिघांना एकत्र वेदांताची प्रस्थानत्रयी असं म्हटलं जातं. प्रस्थान म्हणजे काय? प्रकर्षेण स्थान, म्हणजे त्या स्थानावरती किंवा त्या मार्गावरती आपण प्रकर्षाने राहणं, त्याला प्रस्थान असं म्हणतात. म्हणजे आपल्याला जर वेदाचा अंतिम भाग, वेदांत म्हणजे वेदाचा अंतिम भाग, अंतिम भाग म्हणजे तत्वज्ञान, तत्वज्ञान म्हणजे उपनिषद. म्हणजे आपल्याला जर उपनिषद वाङ्मय समजून घ्यायचं असेल किंवा वेदाच्या अंतिम भागामध्ये जो वेदांत सांगितला आहे, जे तत्वज्ञान सांगितलं आहे, ते जर समजून घ्यायचं असेल तर नुसती उपनिषद वाचून समजेल का? तर आमची परंपरा म्हणते की नाही समजणार. मग काय वाचावं लागेल? त्या उपनिषदांच्या बरोबर ब्रह्मसूत्र वाचावी लागतील, त्याचा अभ्यास करावा लागेल. ब्रह्मसूत्रांच्या बरोबर भगवद्गीता वाचावी लागेल. आणि म्हणून याला प्रस्थानत्रयी म्हणजे 3 प्रस्थानं इथे. आणि या 3 प्रस्थानांना नावं आहेत. त्यातल्या उपनिषद प्रस्थानाला म्हणजे पहिल्या प्रस्थानाला आपल्याकडे जे नाव दिलेलं आहे ते नाव असं आहे, त्याला श्रुती प्रस्थान असं म्हणतात. म्हणजे उपनिषद हे श्रुती प्रस्थान आहे. श्रुती प्रस्थान याचा अर्थ काय? की श्रुती म्हणजे वेद, की जे प्रस्थान किंवा जो तत्वज्ञानाचा भाग प्रत्यक्ष वेदांच्या मधून किंवा वेदाच्या अंगांमधून, म्हणजे वेद हा 4 अंगांनी संपन्न होतो. मुळामध्ये वेदाचा मंत्रसंहिता भाग, त्याच्याबरोबर ब्राह्मण भाग, त्याच्याबरोबर आरण्यक भाग, आणि आत्ता ज्याचा आपण विचार करतो आहोत तो वेदाचा अंतिम भाग म्हणजे वेदांत किंवा उपनिषद. हे सगळा मिळून वेद होतो. हे जे उपनिषद असतं ते कधी कधी वेदाच्या मंत्रसंहिता भागातलंच असतं. जसं ईशावास्य उपनिषद आहे, प्रत्यक्ष वेदमंत्रांमधलंच उपनिषद असतं. कधी ब्राह्मण भागामधलंच उपनिषद असतं, जसं बृहदारण्यक आहे, आरण्यक भागामधलं उपनिषद आहे. जसं ऐतरेय ब्राह्मण आहे, त्या ऐतरेय ब्राह्मणामधलं घेतलेलं ऐतरेय उपनिषद आहे. तर ते प्रत्यक्ष त्या ब्राह्मण भागातलंच उपनिषद आहे. आणि अशा प्रकारे ज्या भागामध्ये वेदांची चर्चा आलेली आहे किंवा मूळ उपनिषदामध्ये जरी विचार नसला तरी अनेक सूक्त जी तत्वज्ञान सांगणारी आहेत ती पण वेदाच्या मूळ भागातून घेतलेली आहेत. थोडक्यात सांगण्याचा हेतू असा आहे की उपनिषद ही प्रत्यक्ष श्रुतीमधून म्हणजे वेदांच्या मधूनच आलेली आहेत. म्हणजे प्रत्यक्ष वेदातलं अगदी पहिलं, म्हणजे जसं आपण हल्ली बोलताना सामान्य व्यवहारात जे शब्द वापरतो की फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन पाहिजे. अगदी जी माहिती मिळते, जे ज्ञान मिळतं ते प्रत्यक्ष जिथून आहे तिथून आपल्यापर्यंत आलं पाहिजे. तर तसं जिथे आहे तिथून आपल्यापर्यंत याला श्रुती प्रस्थान म्हणजे उपनिषद. दुसरं जे प्रस्थान आहे ती म्हणजे ब्रह्मसूत्र आहेत. ब्रह्मसूत्र हे दुसरं प्रस्थान आहे. या प्रस्थानाला न्याय प्रस्थान असं म्हटलेलं आहे. न्याय प्रस्थान या असं म्हणायचं कारण काय आहे? तर न्याय म्हणजे तर्क, तर्क म्हणजे लॉजिक. आज हिंदुस्थानामध्ये आपण जे तर्कशास्त्र शिकतो किंवा जो हा विषय अभ्यासतो त्या विषयाचे 2 प्रकार आहेत. एक वेस्टर्न लॉजिक आहे, एक इंडियन लॉजिक आहे. वेस्टर्न लॉजिक आहे ते आपण लॉजिक म्हणून शिकतो. जे विद्यार्थी आर्ट्सचा अभ्यास करतात किंवा कला शाखेमध्ये अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांना तर्कशास्त्र हा विषय घेता येतो. आणि ते सगळं पाश्चात्य तर्कशास्त्र आहे. आमचं भारतीयांचं जे तर्कशास्त्र आहे त्या तर्कशास्त्राचं नाव न्यायशास्त्र असं आहे किंवा न्याय दर्शन असं आहे की ते तर्कशास्त्र आहे आमचं. आणि ब्रह्मसूत्र जी आहेत ती अशी तर्काधिष्ठित आहेत, न्यायाधिष्ठित आहेत. आणि त्या तर्कशास्त्राला काही प्रक्रिया आहेत, काही पद्धती आहे, काही न्याय घटित पद्धतीने मांडणं ही त्याची एक विशेष रचना आहे. आणि त्याला म्हणून ब्रह्मसूत्रांना न्यायप्रस्थान असं म्हटलेलं आहे. आणि तिसरं जे प्रस्थान आहे ते भगवद्गीता, या प्रस्थानाला स्मृती प्रस्थान असं म्हटलेलं आहे. की जसे स्मृती ग्रंथ आहेत की पराशरांची स्मृती आहे, मनूची स्मृती आहे, अशा प्रकारे ऋषींच्या आपल्याकडे जवळजवळ 22 स्मृती आहेत की ज्या विशेषत्वांनी मान्य केलेल्या आहेत.
आणि हा जो वैदिक धर्म आहे तो श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म आहे. म्हणजे श्रुतींनी जे सांगितलं आहे, स्मृतींनी त्याच्यावरती जी चर्चा केलेली आहे आणि पुराणांनी जे सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणजे कसं की मुळात श्रुतीमध्ये काही तत्वज्ञान आलंय, आता ते तत्वज्ञान व्यवहारामध्ये कसं उतरवायचं ते काम पुराणांनी केलं, ते स्मृतींनी केलेलं आहे. की व्यवहारात उतरवण्याकरता नियम सांगितलेत, असं वागावं, असं वागू नये, असं करावं, असं करू नये, ज्याला विधी आणि निषेध म्हणतात, किंवा अलीकडे ज्याला आपण डूज अँड डोंट्स म्हणतो की हे करा आणि हे करू नका. तर ते जे विधी निषेध आहेत ते स्मृती ग्रंथांनी सांगितलेत. आणि त्यानंतर पुराणांच्या मध्ये सगळ्या कथा आलेल्या आहेत. त्या कथा काय सांगतात आपल्याला, त्या कथांच्या मधून जे विवेचन आहे की बाबा हे असं करू नका म्हटलं आणि अमुक एका राजाने असं केलं, त्याचे परिणाम काय झाले, जे करू नका सांगितलं ते केल्याने त्याला फार नुकसान त्याचं झालं, त्याला फार वाईट भोगावं लागलं. त्यांनी जे करा म्हणून सांगितलंय त्याप्रमाणे जीवन व्यतीत केलं, त्यांना त्याचा लाभ झाला. म्हणजे जे श्रुती सांगते, जी आज्ञा स्मृती करते, त्या श्रुती आणि स्मृतींनी केलेल्या आज्ञांप्रमाणे जर मनुष्य वागला तर त्याचं जीवन उत्तम, कृतार्थ, योग्य अशा मार्गाने सुखावह, पापपुण्य हे ज्या प्रमाणामध्ये पाप घडायचं त्या प्रमाणात घडेल, पण अधिकाधिक पुण्याचा संचय करत त्याचं जीवन व्यतीत होतं. आणि जर मनुष्य त्याप्रमाणे वागला नाही तर तो त्या पापाला अधिक ज्याचा भार वाढवून घेऊन तो आपल्या जीवनामध्ये कसा खोल गर्तेत जातो, कसा जीवनामध्ये आपल्याला दुःख प्राप्त करून मोठ्या शोकाला कारणीभूत होतो, याचं वर्णन त्यांनी त्या कथांमधून केलेलं आहे. आणि हे सगळं पुराणात सांगितलंय. म्हणजे पुराण आम्हाला रंजक करून धर्म सांगतो, स्मृती आम्हाला नियमांनी धर्म सांगते, हे करा, हे करू नका, असं करा, तसं करू नका, असा धर्म सांगते. आणि श्रुती हे सगळं प्रत्यक्ष काम आहे. म्हणजे त्यांना, त्या ऋषींना किंवा त्या मंत्रद्रष्टा ऋषींना, त्यांना जे जसं दिसलं, त्यांच्या साधनेचं फल म्हणून त्यांना जे जसं प्राप्त झालं ते तसं उत्स्फूर्तपणे प्रकट झालेलं आहे. आणि ते तसं उत्स्फूर्तपणे प्रकट झाल्यामुळे असं होतं की एखाद्या उपनिषदामध्ये परब्रह्माचं वर्णन करताना निष्क्रियम, शांतम, उदासीन असं असं वर्णन आहे की आता परमात्मा निष्क्रिय आहे, उदासीन आहे. आणि आता तो जो निष्क्रिय आणि उदासीन आहे तर त्या उपनिषदामध्ये त्या परमात्म्याच्या केलेल्या वर्णनाचा अर्थ काय लावायचा, किंवा कुठेतरी वर्णन केलेलं असतं अजा प्रकृती ही, म्हणजे अजा मूळ प्रकृती आहे. अरे मूळ जर प्रकृती आहे तर मग हे जग निर्माण करणारं ब्रह्म कुठे आहे? त्या ब्रह्माच्या मागे जर मूळ प्रकृती असेल तर मग त्या ब्रह्माचं स्थान काय आहे? आली अडचण. अशी काही काही वचनं, असे काही काही सिद्धांत उपनिषदांच्या मध्ये कुठे कुठे विखुरलेले आहेत. आणि मग असं होतं की असं ठोस ऋषींनी हे असं सगळ्या ठिकाणी एकसारखं सांगितलेलं नाहीये. प्रत्येक उपनिषदामध्ये वेगवेगळ्या ऋषींनी आपल्याला जो आलेला अनुभव आहे तो मी आपल्याला आता पुन्हा पुन्हा बोलले त्याप्रमाणे की अत्यंत उत्स्फूर्तपणाने तो मांडलेला आहे. आणि त्या उत्स्फूर्तपणाने मांडल्याचा फायदा किंवा तोटा दोन्ही होतो. फायदा असा आहे की त्याला आजच्या भाषेत बोलायचं तर त्याला पर्सनल टच आहे, त्याला त्या व्यक्तीची अनुभूती, त्या परतत्वाचा जो स्पर्श आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला ती श्रुती वाचताना, तो मंत्र वाचताना, तो ऐकताना किंवा त्याचं पठण होताना आपल्याला तो अनुभव मिळतो की हे त्यांना जे जसं दिसलं किंवा जे जसं ऐकू आलं, जे जसं ऐकू आलं म्हणून ती श्रुती आहे, आणि जे जसं दिसलं म्हणून तो ऋषी द्रष्टा आहे. ज्यानी ते पाहिलं आहे, पाहणारा आहे तो द्रष्टा आहे, ऐकणारा आहे तोही तो द्रष्टाच आहे, पण तो श्रवण करतोय. आणि ते जे त्यांनी श्रवण केलेलं आहे आणि जे त्यांनी आमच्याकरता मांडलं आहे त्याला श्रुती असं म्हटलंय. की जे ऐकायला आलं आणि जे मांडलं आणि जे आमच्या समोर ठेवलं. तर आता ब्रह्मसूत्र कशा करता निर्माण झाली, त्याचं कारण काय आहे
की उपनिषदांमध्ये अशा प्रकारच्या ज्या श्रुती आहेत की त्या सगळ्या ब्रह्मपरच आहेत, परंतु वादविवादाला जर कोणी उभं राहिलं तर ते म्हणेल नाही हो, ही श्रुती जी आहे ती तुम्ही जे म्हणता की ही श्रुती ब्रह्मपर आहे, पण ही ब्रह्मपर नाही आहे. ही श्रुती जी आहे ही प्रकृतीकडे निर्देश करते, ही श्रुती जी आहे ती पंचमहाभूतांच्याकडे निर्देश करते, ही श्रुती जी आहे ती अन्य काही विषयांच्याकडे निर्देश करते, त्या विषयांचं वर्णन करते. याचा अर्थ वेदांच्या मध्ये जे आम्हाला अनेक ठिकाणी वाचायला मिळतं की हे जग परब्रह्माने निर्माण केलेलं आहे. आम्हाला शंका आहे बुवा की जग परब्रह्माने निर्माण केलं आहे का नाही, कारण अशी जर वेगवेगळी वर्णनं येत असली तर तुम्ही म्हणता तसं परब्रह्मानेच निर्माण केलेलं असेल असं म्हणायचं काही कारण नाही. दुसऱ्याही कोणी निर्माण केलेलं असू शकतं, आणि जर तिथेच आम्हाला पुरावा मिळतो तर आम्ही तुमचं काय म्हणून ऐकायचं की हे जग परब्रह्माने निर्माण केलंय. त्यामुळे आम्हाला त्याचा विश्वास वाटत नाही. असं जर उद्या कुणाला वाटलं, ज्याला वेदाचा योग्य अर्थ लावता नाही आला, ज्याला त्या श्रुतीचा मागचा पुढचा संदर्भ नाही कळला, त्याला त्या श्रुतीमध्ये नेमकं त्या ऋषींना काय अभिप्रेत आहे याचं जर त्याला त्याच्या विचारांनी स्पष्टीकरण योग्य दिशेने करता नाही आलं, त्याचा अन्वय नाही लावता आला, तर मोठा विपरीत प्रसंग होऊ शकतो. आणि म्हणून आता ज्याला आपण ब्रह्मसूत्र म्हणून सुरुवात करणार, ती जी सूत्र आहेत, ती जी ब्रह्मसूत्र आहेत, ब्रह्माची सिद्धी करण्याकरता ही जी सूत्र आहेत, ही सूत्र निर्माण होण्याच्या आधी सुद्धा अनेक ऋषींनी प्रयत्न केले. आणि ज्यांनी ज्यांनी उपनिषद वाङ्मयाचा उत्तम अभ्यास करून त्याचे निष्कर्ष, दोन शब्द वापरले जातात ब्रह्मसूत्राच्या निर्मिती करता. एक तर उपनिषद वाङ्मयाचा निष्कर्ष काढणे आणि त्याच्या निष्कर्षावरून ही सूत्र रचली जाणे, आणि दुसरं म्हणजे उपनिषदामध्ये असलेल्या ज्या श्रुती आहेत त्या श्रुतींचं निर्धारण करणे, म्हणजे निश्चितीकरण करणे, म्हणजे त्याचा निर्णय घेणे की ही श्रुती आहे, याचा निर्णय आम्ही असा असा घेतला आहे की ही श्रुती ब्रह्मपरच आहे. आणि म्हणून आपण इथे जे म्हटलंय ना की या प्रस्थानाला न्याय प्रस्थान असं म्हणतात. त्यांनी अनेक प्रकारांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याचे 4 अध्याय आहेत, त्याच्यामध्ये अनेक अधिकरण, 192 अधिकरण आहेत, आणि अनेक अधिकरणामध्ये अनेक विषय घेऊन या जगाचं जे उत्पत्तीचं स्थान आहे, या जगाचं भरण पोषण करणारं जे तत्व आहे, आणि या जगाच्या लयाला जे कारक आहे ते एकटं एक ब्रह्मच आहे, हे या ठिकाणी त्यांना सिद्ध करायचं आहे. आणि ते सिद्ध करण्याकरता ही ब्रह्मसूत्र उपनिषदामध्ये ज्या श्रुतींच्या बाबतीत विवाद निर्माण होऊ शकतो, ज्या श्रुतींच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ शकते, ज्या श्रुतींच्या बाबतीत स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे, अशा सगळ्या श्रुतींचा परामर्श घेऊन आणि उपनिषदामधल्या इतर श्रुतींचा आधार घेऊन या ब्रह्मसूत्रामध्ये ब्रह्माचं जे स्वरूप आहे, त्याचं जे स्थान आहे, त्याचं जे वर्णन आहे, त्याचं जे कार्य आहे, त्याची जी सत्ता आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे आणि त्याची जी लक्षणं आहेत, ती सगळीच्या सगळी या ब्रह्मसूत्राच्या रूपाने त्यांनी प्रकट केलेली आहेत. आता म्हणून याला न्यायप्रस्थान असं म्हणतात की फार मोठा तर्काचा भाग त्याच्यामध्ये येतो. असं का म्हणायचं? त्याचं कारण एक आहे की मुळामध्ये आपण आत्ता एका विषयापाशी निश्चित आहोत की उपनिषदामध्ये त्या ऋषींना जे जसं कळलं, जे जसं वाटलं, त्यांनी परब्रह्माला पाहिलं, दर्शन घेतलं, त्यांना आनंद झाला. आनंद झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुखातून जे सहज उद्गार काढलेत, हा हा हा, ऊ ऊ ऊ, असे उद्गार सुद्धा उपनिषदांमध्ये आहेत. आणि आपला आनंद मोठा अभिव्यक्त केलाय. आणि कसं आनंदाचं स्वरूप आहे, कसं आनंदाचं स्वरूप आहे, असं उपनिषदांच्या मध्ये त्यांनी वर्णन करून सांगितलंय. हे सगळं फार मोकळं आहे, हे सगळं मुक्त आहे, हे स्वतंत्र आहे, हे त्यांच्या प्रज्ञेतून प्रकट झालेलं आहे. पण हे सगळं जे आहे, या सगळ्याला या सूत्रामध्ये बांधायचं काम मी आपल्याला म्हटलं तसं अनेक ऋषींनी केलं.
त्याच्यामध्ये या आताच्या ब्रह्मसूत्रात म्हणजे ज्याचा एकत्रित विचार जो सुसूत्रपणाने मांडून आपल्या पुढे ठेवला ते म्हणजे व्यास महर्षी. व्यासांनी ती रचून आपल्या समोर ठेवून दिली सूत्र. ती 555 सूत्र आहेत. सामान्यतः ही संख्या सर्वदूर स्वीकारली जाते. तर ही 555 सूत्र आहेत, ती व्यासांनी सुसूत्र करून सुबद्ध करून आमच्या समोर ठेवली. पण त्यांच्या आधी जैमिनींनी पण सूत्र रचली, ती सुद्धा वेदांताकरता रचली, ती पूर्वमीमांसेकरता रचली. तसंच औडुलोमी म्हणून आहेत, त्याही ऋषींनी रचली. कात्स्य कृत्स्न नावाच्या ऋषींनी रचली. अशा प्रकारे अनेक ऋषींचा, अश्मरथ नावाचे ऋषी, अशा अनेक ऋषींचा उल्लेख आलेला आहे. आता त्यांचा उल्लेख का केला व्यासांनी? तो उल्लेख करताना त्यांनी असं सांगितलं की ह्या अशा प्रकारचा सूत्र वाङ्मय निर्माण करण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकांनी केला आणि ती सूत्र उपलब्ध आहेत. पण व्यासांची ही सूत्र इतकी प्रभावी झाली की ती सूत्र कालाच्या ओघामध्ये मागे पडली. आणि त्यामुळे आता औडुलोमींची सूत्र कोणती असं म्हणाल तर आपल्याला बघायला मिळत नाही. जसं आता अगदी व्यवहारात आपण पाहिलं की आजकाल आपण ज्या भक्ती संप्रदायाचा अगदी सुलभतेने अभ्यास करतो आणि त्याचं कुतूहल आपल्या मनात जे असतं ते शमन करायला आपल्याला माहीत असलेली भक्तीच्या संबंधाने सांगणारी जी सूत्र आहेत ती नारद भक्ती सूत्र आहेत. प्रत्येकाला ऐकून माहिती आहे की नारद भक्ती सूत्र आहेत, अभ्यास करून माहिती आहे, त्याच्यातला विषय काय आहे तो ऐकून माहिती आहे. पण शांडिल्यांची भक्ती सूत्र फारशी माहीत नाही. जशी अनेक व्याख्यानं असतात त्याच्यामध्ये जे विषय असतात व्याख्यानांचे, आता आपल्या इथे दिदींनी सांगितलं तसं दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकारामांचं गाथा आहे, नाद भागवत आहे, ज्याला आपण पॉप्युलर लेक्चर्स म्हणतो की लोकांना अगदी आवडणारे विषय आणि त्याच्यावरची व्याख्यानं. पण आता ब्रह्मसूत्र म्हणजे येणाऱ्यालाच वाटतं या बाई काय सांगणार आहेत आणि आपल्याला काय ऐकायचंय आणि हे 15 दिवस आपला पेशन्स राहणार आहे का हे सगळं ऐकायला. कारण हे आपल्याला फारसं माहीत नसतं, हे क्वचित माहीत असणारे विषय आहेत, असे फार पॉप्युलरली समोर आलेले विषय आहेत असं नाही आहे. आणि त्यामुळे ह्या ब्रह्मसूत्रांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की व्यासांनी ही सूत्र जी रचली त्यावरती या इतर लोकांची जी सूत्र होती ती कदाचित परंपरेत कुठेतरी उपलब्ध असतील नाही तर नसतील, पण आता त्यांचा फारसा उल्लेख कुठे नाही आहे. आणि त्यामुळे आता ब्रह्मसूत्र म्हणून जर काही अभ्यास करायचा, वाचायचा किंवा ते विषय समजून घ्यायचा तर आपल्याला व्यासांच्याच सूत्रांवरून समजून घ्यावा लागेल. आणि या व्यास सूत्रांना नावं पण पुष्कळ आहेत. यांना शारीरक सूत्र असं पण नाव आहे, यांना ब्रह्मसूत्र असं पण नाव आहे, यांना भिक्षू सूत्र असं पण नाव आहे, यांना वेदांत सूत्र असं पण नाव आहे. अशा अनेक नावांनी ही ओळखली जातात. आता ही सूत्र आहेत, आता जसं दीदी म्हणाल्या तसं इथे काय सूत्र म्हणजे अगदी अल्पाक्षरम हे तर त्याचं वैशिष्ट्य आहे की ती कमीत कमी अक्षरामध्ये वाङ्मय सूत्रबद्ध करणे हे त्या वाङ्मयाची परिणत स्थिती आहे असं आपल्याकडे मानलं जात असं. की पुष्कळ पसारा एखाद्या गोष्टीकरता पानभर लिहायचं तर त्याच्यामध्ये काही मजा नाही. जितक्या कमीत कमी मध्ये सांगता येईल, जितकं शब्दांना वाचवता येईल, जितका शब्दांचा वापर कमी करता येईल तितकं ती मांडणी अधिक कौशल्याची, अधिक विद्वत्तापूर्ण, अधिक चातुर्याची आणि विशेष आकर्षक असं त्याचं स्वरूप. म्हणून या ब्रह्मसूत्रामध्ये एकच शब्द येतो, श्रुतेच्छ. संपलं. आता श्रुतेच्छ वरून काय समजायचं, हे कशाकरता सूत्र आहे असं समजायचं तर अडचण त्या एका एवढ्याशा तुकड्यांनी, त्या एवढ्याशा सूत्रामध्ये त्यांना जे मांडायचं आहे ते सगळं त्यांनी भरून ठेवलेलं असतं. आणि त्यामुळे ते जसं गायक आहे, गाणारा, संगीत गाणारा, शास्त्रीय संगीत गाणारा मनुष्य ज्याचा कान तयार आहे तो मनुष्य गायकांनी षड्ज लावला की त्याच्या षड्ज लावण्याच्या पद्धतीवरून ओळखतो की बाबा हा कोणता राग गाणार आहे. त्या षड्ज लावतानाच अंदाज येतो, त्याच्या पहिल्या आलापीला पहिला स्वर दिला की अंदाज येतो थोड्या वेळात की आता ह्या रागावरती बुवा जाणार, बुवा हा राग गाणार आहेत. तसं हे विद्वान लोक आहेत
ज्यांनी याचा अभ्यास केलेला आहे आणि ज्यांच्या डोळ्यापुढे सगळी उपनिषदं, सगळी सूत्र, सगळं तत्वज्ञान असं सगळं मुखावरती आहे, जिभेवरती आहे, त्यांना नुसतं या विषयाच्या संदर्भामध्ये, या अधिकरणामध्ये श्रुतेच्छ असं म्हटलं. या इथे ब्रह्मसूत्रात श्रुतेच्छ हे सूत्र 5-6 वेळा आलंय, 5-6 ठिकाणी आलंय. मग त्या श्रुतेच्छचा अर्थ काय लावायचा? ते अधिकरण कोणतं आहे? आपण त्या सगळ्याचा विचार करू. तर ते अधिकरण कोणतं आहे? कोणत्या अधिकरणात श्रुतेच्छ म्हटलंय? म्हणजे त्या अधिकरणानुसार त्या संदर्भाची जी काही उपनिषदातली वचनं असतील ती वचनं तिथे येतील, अन्य वचनांचा विचार तिथे येणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी ह्या सूत्र वाङ्मयाचं जे वैशिष्ट्य, त्या वैशिष्ट्यासहित जर आपण ब्रह्मसूत्राचा विचार करायचा तर ब्रह्मसूत्र आपल्याला थोडी अडचणीत आणू शकतात. आपल्याला त्याचा अर्थ लावता येणार नाही. आणि खरं सांगाल तर कोणताही ग्रंथ आपल्याला कुणीतरी भाष्यकारांनी त्याच्यावर भाष्य केल्याशिवाय आपल्याला तो समजू शकत नाही. कुणीतरी काहीतरी लिहिलं पाहिजे. आता भागवतासारखं पुराण आहे, त्याच्यावर कुणीतरी टीका म्हणजे भाष्य, त्याच्यावर काहीतरी स्पष्टीकरण, निरूपण केलं पाहिजे. ते जे निरूपण आहे त्या निरूपणावरून मग आपल्याला विषय समजतो की अरे काय सांगितलंय भागवत पुराणामध्ये. तसं आपल्याकडे ब्रह्मसूत्र समजून घेण्याकरता म्हणून आचार्यांनी भाष्य लिहिली आहेत. 5 प्रमुख आचार्य आहेत त्याच्यावरचे. आणि त्या 5 प्रमुख आचार्यांची नावं म्हणजे शंकराचार्य आहेत, जे केवलाद्वैत सिद्धांत मांडणारे आहेत. आणि दुसऱ्या टोकाचे मध्वाचार्य आहेत की जे द्वैत सिद्धांत मांडणारे आहेत. त्या दोघांच्या मध्ये आणखीन 3 आचार्य आहेत. एक रामानुजाचार्य आहेत, एक वल्लभाचार्य आहेत आणि एक निंबार्काचार्य आहेत. या 5ही आचार्यांची ब्रह्मसूत्रावरती भाष्य आहेत. आपल्याकडे अशी धारणा आहे की ज्यांनी उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता याच्यावरती भाष्य लिहिलं आहे त्यांना आचार्य ही पदवी दिली जाते. आणि त्यामुळे शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य हे जे आचार्य आहेत यांचं स्वतंत्र असं भाष्य त्याच्यावरती लिहिलेलं आहे. आता त्यातही बघा ही 3 प्रस्थान आहेत. इकडे उपनिषद आहे, इकडे भगवद्गीता आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र आहेत. म्हणजे निंबार्काचार्यांसारख्या आचार्यांनी फक्त ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलंय. असं समजलं जातं की ब्रह्मसूत्र हा सगळ्यांच्या पाठीचा कणा आहे आणि ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलं की मग उपनिषदावर भाष्य लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल, भगवद्गीतेवरती लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल, पण एक ब्रह्मसूत्र भाष्य जर फार प्रभावी असेल तर ते भाष्य हे त्यांना आचार्य पदवीपर्यंत नेऊन पोहोचवतं. तसं निंबार्काचार्यांनी फक्त ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलं. आता भाष्य लिहिताना भूमिका काय असते? कारण ब्रह्मसूत्र समजून घेताना कुणाच्या तरी आधाराने समजून घेतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्याला काय भावतं, त्यांना काय आवडतं, त्यांना कोणता सिद्धांत मान्य आहे. म्हणजे आपण विचार करायचा तर शंकराचार्यांचा विचार केला तर शंकराचार्यांना केवलाद्वैत मान्य आहे. त्यांचा जो सिद्धांत आहे तो ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरहा, हा त्यांचा थोडक्यात असलेला सांगितलेला सिद्धांत आहे. त्यांना हा सिद्धांत मान्य आहे. मग काय करणार शंकराचार्य? ही जी सगळी सूत्र आहेत ना ब्रह्मसूत्र, या सगळ्याचा अर्थ सांगताना त्यांना जो अर्थ पटलेला आहे, हा जग जे आहे ते मिथ्या आहे, एक ब्रह्मच काय ते सत्य आहे आणि जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये अभेद आहे, या दोघांच्या मध्ये काही वेगळेपण नाही, हे कुणाला पटलं आहे? हे शंकराचार्यांना पटलंय. म्हणून त्यांनी अद्वैताचा सिद्धांत मांडला, तो केवल अद्वैताचा सिद्धांत मांडला आणि त्यांनी सांगितलं की हे जग म्हणजे माया आहे असं सांगून आपलं जे काही दर्शन आहे त्या मोठा विस्तार करून उत्तम प्रकाराने सिद्ध केलं. आता त्यांचा जो विचार आहे तो विचार ते सिद्ध कुठे करतात? तो विचार सिद्ध करण्याचं स्थान जर कोणतं असेल तर ते ब्रह्मसूत्र आहे.
ते भगवद्गीता आहे आणि ते उपनिषद आहे. म्हणजे त्यांना जो विचार आवडला, आता समजा अलीकडे आम्ही असं म्हणू की अलीकडच्या एखाद्या तत्ववेत्याला असं वाटलं की हे सगळं झूट आहे, आम्ही ईश्वर मान्य करत नाही, नका मान्य करू. पण तुम्हाला उपनिषद समोर घेऊन त्या उपनिषदाच्या आधाराने तुम्हाला सिद्ध करावं लागेल की अरे ईश्वराला अस्तित्व नाही, हे आम्ही सिद्ध करून दाखवलं. जसं आजचं विज्ञान आहे ते जसं प्रयोगाने सिद्ध करतं आणि प्रयोगाने सिद्ध करून सांगतं की हे आम्हाला मान्य आहे, हे आम्हाला मान्य नाही, तसं ते म्हणतात की हे आमचं लिखाण आहे, या लिखाणाच्या आधारावर तुम्ही सिद्ध करा. तुम्हाला जर ते सिद्ध करून दाखवता आलं तर ते तुमचं तत्वज्ञान मान्य आहे. शंकराचार्यांनी उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या तिन्ही प्रस्थानांच्या आधाराने आपलं तत्वज्ञान सिद्ध केलं. मध्वाचार्यांनी या तिन्ही ठिकाणी आपलं तत्वज्ञान सिद्ध केलं. दोन टोकाची लोक आहेत, पण दोघांनाही सिद्ध करायला इथे सापडते जागा. शंकराचार्य काय म्हणतात की या जगामध्ये एकच ब्रह्म आहे. म्हणजे शंकराचार्यांचा फोटो आणि शंकराचार्यांचा हात बघितला तर असा हात, एकच बोट, एकच, जगामध्ये अद्वैत आहे. आणि मध्वाचार्यांचे फोटो बघा, दोन, जगामध्ये द्वैत आहे. ते म्हणतात की जीव आणि ब्रह्म हे दोन काही एक नाहीत, जीव आणि ब्रह्म हे दोन वेगळे आहेत. म्हणजे आता ही दोन टोकं झाली की नाही. हे म्हणतात जीव आणि ब्रह्म एक आहे, हे म्हणतात जीव आणि ब्रह्म दोन आहे. पण या दोन्हीही टोकांच्या लोकांना उपनिषदामध्ये वचनं मिळाली आहेत की जी वचनं सांगतात की ब्रह्म आणि जीव एक आहे, आणि यांना पण वचनं मिळाली आहेत की जी वचनं सांगतात ब्रह्म आणि जीव वेगळा आहे. अशा प्रकारे या एकेका आचार्यांनी एक एक सुंदर विचार, या प्रत्येक आचार्यांचं तत्वज्ञान भिन्न आहे. रामानुजाचार्यांनी विशिष्ट अद्वैत मांडलेलं आहे. वल्लभाचार्य म्हणतात की हे अद्वैत मांडतात शंकराचार्य, पण त्यांना माया लागते मांडायला. शंकराचार्यांनी मायेचा उल्लेख केलाय. वल्लभाचार्य म्हणतात आमच्या ब्रह्माला माया स्पर्शलेली आम्हाला चालत नाही, आम्हाला माया मान्य नाही, आम्हाला तुमचा मायावाद मान्य नाही, आणि त्यामुळे आम्ही मायेचा स्वीकार करत नाही. आणि त्यामुळे हे आचार्य म्हणजे कोणते? रामानुजाचार्य, तसे वल्लभाचार्य. रामानुजाचार्य जसे विशिष्ट अद्वैत सांगतात, तसे वल्लभाचार्य म्हणतात की आम्ही शुद्ध अद्वैत सांगतो. शंकराचार्यांचं अद्वैत जे आहे ते शबलित आहे, म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ आहे मायेची. आम्हाला मान्य नाही अशी माया भेसळ केलेली मायेची. त्यामुळे आम्ही जे अद्वैत सांगतो ते शुद्ध अद्वैत आहे. त्यामुळे त्यांच्या दर्शनाचं नाव शुद्ध अद्वैत दर्शन आहे. निंबार्काचार्य म्हणतात अहो त्या वेदामधनं तुम्ही कुठे श्रुती काढता, त्या उपनिषदांच्या मधून कुठे वचनं बाहेर काढता, आणि एक एक वचन बाहेर काढून तुम्हाला जे वाटतं त्याचा अर्थ कशा करता लावता. हे काही करू नका. वेदांनी जर एखादी श्रुती इथे अद्वैत पर सांगितलेली असेल तर तुम्ही अर्थ अद्वैत पर घ्या. वेदांनी जर एखादी श्रुती द्वैतपर सांगितली असेल तर तुम्ही अर्थ द्वैतपर घ्या. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हो वेदाला प्रमाण मानता ना, मग तुम्ही एकदा अद्वैत म्हणता एकदा द्वैत म्हणता कशा करता. मध्वाचार्यांनी द्वैत म्हणावं, शंकराचार्यांनी अद्वैत म्हणावं, मग हे असं का म्हणावं असं म्हणूच नाहीये. म्हणाले वल्लभाचार्यांनी शुद्ध अद्वैत म्हणावं, रामानुजाचार्यांनी विशिष्ट अद्वैत म्हणावं. प्रत्येकाने आपलं आपलं म्हणून काहीतरी मांडावं आणि सिद्ध करावं. त्याच्यापेक्षा वेद काय म्हणतो आहे ते जसंच्या तसं स्वीकारावं. म्हणून त्यांनी जे दर्शन मांडलेलं आहे त्या दर्शनाला त्यांनी द्वैताद्वैत दर्शन असं नाव दिलेलं आहे. ते म्हणाले जिथे वेद द्वैत सांगतो तिथे आम्हाला द्वैत मान्य आहे, जिथे वेद अद्वैत सांगतो तिथे आम्हाला अद्वैत मान्य आहे. आणि त्यामुळे द्वैत आणि अद्वैत आम्ही दोन्ही सारख्याच भावाने स्वीकारतो. त्यामुळे आमचं जे दर्शन आहे ते द्वैताद्वैत दर्शन आहे. म्हणजे आता एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कुणाचं भाष्य बघून उपनिषदाचा अर्थ लावतो त्याप्रमाणे आपल्याला त्याचं दर्शन होणार. मध्वाचार्यांचं भाष्य समोर घेऊन बसलो तर आम्ही द्वैतवादी विचारांनी ब्रह्मसूत्र पाहणार. उपनिषदाच्या वरची जी काही टीका आहे ज्या कोणा आचार्यांची घेतलेली त्या टीकेप्रमाणे
आम्ही त्याला अद्वैत म्हणणार, द्वैत म्हणणार, द्वैताद्वैत म्हणणार. पण इथे धारणा अशी आहे की भाष्य ग्रंथाच्या शिवाय आपल्याला मुळामध्ये सूत्र समजू शकत नाही. कुणी ना कुणीतरी आपल्याला ती शिकवावी लागतात. कुणा ना कुणाच्या आधाराने ती आम्हाला समजतील अशी, आम्हाला त्याचं स्पष्टीकरण आकलन जे होईल त्यातलं जेवढं आकलन करून घेण्यासारखं आहे तेवढं घेऊ शकतो, तेवढं करून आम्ही पुढे जावं अशी त्याच्या मागची धारणा आहे. आणि भगवद्गीता हे जे तिसरं प्रस्थान आहे त्याला स्मृती प्रस्थान असं जे म्हटलेलं आहे. जसं निरनिराळ्या ऋषींनी ऋषीभीर बहुगीतानी म्हटलेलंच आहे भगवद्गीतेमध्ये सुद्धा, ऋषींनी सुद्धा जे अनेक वेळा आणि अतिशय सुंदरपणे जे गायलेलं आहे असं जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाचं साररूप असणारं हे ब्रह्माचं वर्णन करणारं जे तत्वज्ञान आहे तेच अर्जुना मी तुझ्या समोर सांगतोय असं भगवंत म्हणतात. आणि त्यामुळे ही भगवद्गीता हे स्मृती प्रस्थान आहे. ही तत्वज्ञानाची जी बाजू आहे ती व्यक्तीनी व्यक्तीला गुरुशिष्य परंपरेने जसं उपनिषदामध्ये सांगितलं आहे तसंच इथेही भगवद्गीतेतही गुरुनी शिष्याला, श्रीकृष्णानेच अर्जुनाला सांगितलेलं आहे. पण हे कर, हे करू नको, अशा प्रकारे कर, अशा प्रकारे करू नको, हा जो उपदेश केलेला आहे तो उपदेश त्यांनी जो सांगितला आहे तो कर आणि करू नको. तुझा धर्म काय आहे, का असं म्हणायचं आपण, हे स्मृती प्रस्थान आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सर्व धर्मांचा त्याग करून मला शरण येणारा धर्मच तू स्वीकार. अनन्य शरणागती हाच धर्म आहे तुझा. आणि अर्जुना तुला धर्माचं स्वरूप मी सांगतो आहे. आणि म्हणून ज्याच्यामध्ये काय करावं काय करू नये, साधन मार्ग कसे आणि किती आहेत, आणि त्याचबरोबर उपनिषदांचं जे तत्वज्ञान आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना, सगळ्या उपनिषदांचं सार काढून भगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितलंय. आणि त्यामुळे ते तिसरं स्मृती प्रस्थान आहे. तर अशा प्रकारे ही जी 3 प्रस्थानं आहेत त्या 3 प्रस्थानांचं सामान्य तरी वाचन झाल्याशिवाय आपल्याला वेदांत तत्वज्ञानाची उकल करता येत नाही. किंबहुना भारतीय जीवनामध्ये किंवा आमच्या रामायण महाभारतामध्ये असणारं जे तत्वज्ञान आहे, आम्ही काय धडाधड आरोप करतो की अहो भीष्माचार्यांनी काय केलं, अहो त्या युधिष्ठिरांनी काय केलं, अहो त्या अर्जुन का असा वागला, त्या द्रौपदीला का असा त्रास दिला, त्या सीतेला का रामानी त्रास दिला. काय आहे की आरोप करणं फार सोपं आहे आपल्याला, की कुणाही व्यक्तिमत्वावरती आपली बुद्धी, आपला विचार, आपली मतं ही त्या व्यक्तिमत्वावरती किंवा त्या आचरणावरती आरोपित करून आम्हाला असं वाटतं हे काही बरोबर नव्हतं. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की रामायणामध्ये आम्हाला काही रामाचं वागणं आवडलं नाही, आम्हाला काही सीतेचं वागणं आवडलं नाही, आम्हाला काही अमुक एक प्रसंग आवडला नाही. हे जे मत आम्ही निर्माण करतो ते मत निर्माण करण्याचा अधिकार आम्हाला तेव्हाच येतो की जेव्हा आम्हाला ह्या सगळ्या तत्वज्ञानाची चांगल्या अर्थाने उकल होते, जेव्हा आम्हाला या तत्वज्ञानाच्या मागचं रहस्य कळतं. आणि म्हणून ही 3 प्रस्थान आहेत. आपण लक्षात घ्या, एक श्रुती प्रस्थान आहे की प्रत्यक्ष श्रुतींची अपेक्षा काय आहे आणि प्रत्यक्ष श्रुती तत्वज्ञान म्हणून काय मांडते आहे, हे एक प्रस्थान आहे. दुसरं, तर्काने आम्ही कुठे पोहोचू शकतो. न्याय घटित प्रक्रियेमध्ये जर एखादी गोष्ट सिद्ध करून दाखवायची वेळ आली, आता आपण अनेक ठिकाणी बघितलं की अंधश्रद्धा निर्मूलनवादी असं म्हणून मंडळी धर्मावरती पुष्कळ वेडेवाकडे आरोप करतात. आणि अशा निरनिराळ्या आरोपांमधून आम्ही तुम्हाला नष्ट करूच की नाही, आम्ही तुम्हाला संपवूच की नाही, आम्ही तुम्हाला 1 लाख रुपयाचं बक्षीस दिलं त्याला तुम्ही तोंड काय देणार बघा, जे जाहीर अशा प्रकारची आव्हानं करतात की तुम्ही आमच्या केलेल्या आरोपांना उत्तर देऊ शकत नाही, तुम्ही आम्ही केलेल्या हल्ल्याला तोंड देऊ शकत नाही. पण ते जितक्या वेळा परास्त झाले, जितक्या वेळा त्यांचा पराभव झाला त्याचा उल्लेख ते कधीच करत नाहीत. कारण तुमचं सामर्थ्य किती तोकडं आहे, तुमचा विचार किती तोकडा आहे, ह्याचा जेव्हा दुसऱ्यांनी पराभव केला आहे, जेव्हा दुसऱ्यांनी तुम्हाला परास्त केलं आहे, तेव्हा तुम्ही खुल्या मनाने स्वीकारलं नाही आहे.
की नाही बा आम्ही याला अंधश्रद्धा निर्मूलन म्हणून हा विषय घेतला, चुकला आमचा, आम्ही नको होता असा घ्यायला, आमचं या ठिकाणी चुकलंय, ते मानण्याची ते स्वीकारण्याची आमची तयारी नाही आहे. मला हे इतरत्र जाऊन आपल्यापुढे विषय मांडायचा नाही, मला आपल्यापुढे एवढाच मांडायचा आहे की वेदांत हा विषय जो आहे त्या वेदांत विषयाच्या आधारावरती असणारं भारतीयांचं जीवन आणि प्रत्यक्ष वेदांचं तत्वज्ञान याच्याविषयी जेव्हा माणूस, ही माझी शंका आहे, हे ज्ञानदेवानी असं कसं म्हटलं, ते अमक्या ठिकाणी अमुक एक उल्लेख केला, हा त्यांचा मुळात चुकला तर नाही ना, याकरता म्हणून मी एवढं संशोधन केलं. त्या संशोधनातून मला असं दिसतं की ज्ञानदेवांना हे बहुतेक कळलं नाही. पण असं आहे की मी जेवढं वाचलं तेवढं म्हणजेच ज्ञान आहे असं नाही. शंकराचार्यांच्या सारख्यांना जेव्हा त्यांच्या शिष्यांनी विचारलं की गुरुजी आपण एवढे श्रेष्ठ आहात आणि आपल्या ठिकाणी आपला अधिकार एवढा मोठा आहे, एवढ्या मोठ्या अधिकारांनी युक्त असणारे आपण म्हणाले आता आपण सागराच्या किनाऱ्यावर बसलो आहोत, आपलं ज्ञान ह्या सागरासारखं विशाल आहे आणि खोल आहे. शंकराचार्यांनी आपल्या हातामधला असलेला संन्यासाचा दंड उभा केला आणि तो उभा दंड त्या समुद्राच्या जलामध्ये बुडवला आणि तो उभाच्या उभा वर काढला. ते म्हणाले या लाकडाच्या दंडाला या समुद्रातल्या जलाचा जेवढा स्पर्श झालेला आहे, म्हणाले तेवढंच भारतीय तत्वज्ञान हे समुद्रासारखं विशाल आहे आणि मी त्याच्यातनं जे कण वेचलेले आहेत ते ह्या दंडाला स्पर्श झालेल्या जला एवढेच आहेत. आता शंकराचार्य जर त्यांच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेबद्दल असं म्हणतात, जे प्रज्ञानभीचे भास्कर आहेत, तर आम्ही आमच्या बुद्धीबद्दल काय म्हणावं याचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि त्यामुळे ही जी वेदांताची प्रस्थानत्रयी आहे, एका बाजूनी श्रुतीचा आधार देते, एका बाजूनी न्यायप्रस्थान म्हणून न्यायाचा आधार देते, तर्काचा आधार देते. न्यायघटित प्रक्रियेनी सुसंगत तर्कानी एखादा विषय सिद्ध करून तुम्ही तो विषय मांडू शकता. ही बुद्धिमत्ता, ही प्रज्ञा आमच्या ठिकाणी असेल तर आमचं तत्वज्ञान आम्ही त्या पातळीवर मांडू शकतो, हे ब्रह्मसूत्रकार सिद्ध करतात. आणि भगवद्गीताकार प्रत्यक्ष धर्माचं स्वरूप काय आहे आणि धर्माचं आचरण कसं करावं आणि तत्वज्ञान आत्मसात कसं करावं हे 3 पातळीवर सांगतात. ह्या तिघांचा एकत्रित अभ्यास जेव्हा समन्वयाने पुरा होतो तेव्हा वेदांताचा अभ्यास किंवा वेदांताच्या मंदिरामध्ये किंवा गाभाऱ्यामध्ये किंवा सभामंडपामध्ये प्रवेश करण्याचा आम्हाला थोडासा तरी अधिकार प्राप्त होतो. आणि त्यामुळे वेदांत विषयामध्ये आपण आपली मतं कशी आणि किती द्यावीत याचा आपण सावधपणाने विचार करावा लागेल, असं आपल्याला मुळामध्ये वेदांत तत्वज्ञान इशारा देतं. त्यातला उपनिषदाचा भाग मी आत्ता आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे की उपनिषदांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे तो भाग जो आहे तो तत्वज्ञानाचा आहे, तो मोक्षपर आहे, जीवनपर आहे, तो प्रवृत्तीपर आहे, तो निवृत्तीपर आहे. तसंच सगळं या ब्रह्मसूत्रामध्ये येताना तसं आलेलं नाही आहे. व्यासांनी काय केलं? व्यासांनी विभागणी केली. व्यासांनी 4 वेद आणि त्याची अंग वेदांची षडांग वेद जो आहे तो प्रवृत्तीपर ऋषींच्याकडे दिला. आणि म्हणून ऋग यजु साम हे जे आहेत ते प्रवृत्तीपर लोकांकडे देऊन टाकले. आणि त्याच्यातून काढलेलं हे जे तत्वज्ञान आहे, या ब्रह्मसूत्राच्या रूपाने निघालेली हे जे सूत्र वाङ्मय आहे ते मात्र त्यांनी शुकाचार्यांना दिलं. त्यांचे जे चिरंजीव आहेत त्या शुकाचार्यांना सांगितलं की ही परंपरा जी आहे ही संन्यास परंपरा आहे, ही भिक्षू परंपरा आहे, म्हणून या सूत्रांना भिक्षुसूत्र असं म्हटलं. आणि त्यांनी सांगितलं की अत्यंत वैराग्यशीलतेने निवृत्तीपर विचारांनी या सूत्रांचा विचार करावा. आणि त्यामुळे इथे ब्रह्मसूत्राचा विचार करताना जो विचार मांडलाय त्यामध्ये प्रवृत्तीपर विचारांना फार थोडं महत्व आहे, प्रवृत्तीपर जीवनाचा फार थोडा विचार केलेला आहे. आणि पुन्हा भगवद्गीतेकडे वळलात की भगवद्गीतेमध्ये पुन्हा प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही जीवनाचा विचार केलाय. पण ही ब्रह्मसूत्र तशी नाही आहेत, ही खरोखरच भिक्षुसूत्र आहेत.
ही खरोखरच संन्यास सूत्र आहेत, ही खरोखरच ज्याला परलोकाचा विचार, ज्याला मोक्षाचा विचार, ज्याला ब्रह्मतत्वाचा विचार करायचा आहे त्याकरताच ही सूत्र आहेत. आता त्यांच्या व्याख्या आल्या. आता या सूत्रांचा विचार करताना ही एकूण 555 सूत्र आहेत. शंकराचार्यांनी जेवढी मान्य केली आहेत सामान्यतः तोच आकडा, तीच संख्या सर्वजण मान्य करतात. आणि म्हणाले ही जी सूत्र आहेत, आता ह्याला सूत्र का म्हणायचं? हे जे सूत्र वाङ्मय आहे ते या स्वरूपात का मांडलं जातं? आपण मगाशी थोडी चर्चा केली त्याप्रमाणे हे सूत्रबद्ध करणं हे जे आहे तो विषय आम्हाला अगदी थोडक्यात आमच्या समोर आला पाहिजे. आणि म्हणून हे जे दर्शन आहे, या दर्शनाचं नाव काय आहे? आता आपल्याला एका टप्प्यावर आलो आपण ब्रह्मसूत्राकरता, की सूत्र रूपामध्ये जर दर्शन आलं, दर्शन याचा अर्थ काय? शास्त्र. शास्त्र म्हणजे आजच्या भाषेत सायन्स. आता ही अशी दर्शनं किती आहेत आमच्याकडे? अशी 6 दर्शनं आहेत, ज्याला आमच्याकडे षडदर्शनं असं म्हणतात. ही दर्शनं कशावरती आधारित आहेत? या दर्शनाचा आधार वेद आहेत. तसंच ही दर्शनं कशा करता आहेत? ती जशी वेदावर आधारलेली आहेत तसंच ही दर्शनं वेदांचा अर्थ स्पष्ट करण्याकरता आहे. आणि त्यामुळे ज्यांनी वेदांशी असलेला आपला संबंध नाकारलेला नाही अशा दर्शनाला आपल्याकडे वैदिक दर्शन असं म्हटलेलं आहे. आणि ज्यांनी वेदांशी असलेला आपला संबंध नाकारलेला आहे, म्हणजे ते असं म्हणतात आम्ही वेदांना प्रमाण मानत नाही, आमच्या दृष्टीने वेद प्रामाण्य नाही, असं म्हणणारी जी दर्शन आहेत, उदाहरणार्थ चार्वाक दर्शन, त्रयो वेदस्य कर्तारो भंड धूर्त निशाचरा जरफरी तुरफरी इत्यादी पंडितानाम वचस्मृता असं म्हटलेलं आहे. काय म्हणले? वेदातले शब्द आहेत आणि काय मंत्र आहेत, हुम काय, फट काय, जरफरी काय, तुरफरी काय, हे कसले शब्द, काही अर्थ नाही, असे निरर्थक अर्थ ज्याच्या बाबतीमध्ये म्हणता येईल, वर्णन करता येईल असे म्हणले वेदातले शब्द आहेत. आणि त्रयो वेदस्य कर्तारो, आणि त्यामुळे ह्या 3 वेदांचे जे कर्ते आहेत ते कसे आहेत? ते भंड, धूर्त, निशाचर अशा त्यांनी शिव्या घातलेल्या आहेत चार्वाकांनी. तो म्हणतो त्याचं दर्शन आहे. आपल्या सर्व दर्शन संग्रहामध्ये पहिलं दर्शन चार्वाकाचं आहे. तो वेदांवर श्रद्धा ठेवत नाही, तो वेद मान्य करत नाही. पण वैदिकांना काय असं भय नाही की तुम्ही वेद नाही मानत, आम्ही तुमचं दर्शन विचार आहे. जो विचार असेल तो विचार तिथे मांडलेला आहे. त्या विचाराचं खंडन जसे ते करतात वेद विचारांचं, तसा वैदिक त्यांच्या विचारांचं खंडन करू शकतो. ज्याचा विचार टिकणारा आहे तो टिकतो, ज्याचा विचार टिकणारा नाही तो टिकत नाही. आणि त्यामुळे ह्या भारतीय परंपरेमध्ये आपला विचार दृढमूल करण्याकरता दुसऱ्याचा विचार छाटून टाकावा ही परंपरा नाही आहे. म्हणजे आपण व्यवहारात जसं म्हणतो की आपण उंच आहोत हे सिद्ध करण्याकरता दुसऱ्याचे पाय कापून काय उपयोग? आपली उंची आपल्याला वाढवली पाहिजे. तसं आहे की आमच्या विचारांची प्रशस्तता आहे, आमच्या विचारांची शुद्धता आहे आणि आमचा विचार कसोटीवरती घासून सिद्ध झालेला आहे. त्यामुळे आम्हाला कशाचं भय नाही आहे. कुणी कोणताही विचार मांडला तरी त्या विचाराची काय फोलता आहे ती आम्हाला सांगता येते, आम्हाला काही त्याचं भय नाही. त्यामुळे वेद परंपरा सांगण्याकरता म्हणून 6 दर्शनं उभी राहिली. त्या दर्शनांच्या जोड्या आहेत 3. पहिली जोडी जी आहे ती सांख्य आणि योग आहे. दुसरी जोडी आहे ती वैशेषिक आणि न्याय आहे. तिसरी जोडी जी आहे ती पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा आहे. ही तिसरी जोडी आहे. असं म्हणून ही 6 दर्शन आहेत. आता सांख्य दर्शन आहे, सगळ्यांनी वेदांताला किंवा वेदाला प्रमाण मानलं म्हणून सगळ्यांनी ईश्वरनिष्ठा मानलीच असं काही नाहीये बरं का. सांख्य तत्व निर्माण झालं या जगाचं स्वरूप समजावून सांगण्याकरता म्हणून आम्हाला काही आवश्यक नाहीये की त्याच्यामध्ये ईश्वर असला पाहिजे. त्यांनी सांगितलं तुमच्या ईश्वराशिवाय आम्ही या जगाची निर्मिती आणि त्याचं जी रचना आहे ती सबंध रचना, जे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उभं करून देऊ शकतो तुम्हाला. आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं की ईश्वराच्या शिवाय हे जग कसं निर्माण होतं. आमची प्रकृती प्रधान आहे आणि त्या प्रकृतीने हे जग निर्माण केलंय हे सांख्यांनी म्हटलं.
आज जे योगदर्शन आहे ते योगदर्शनाचा आज पॉप्युलर शब्द किंवा कलोक्युअल लँग्वेजमध्ये योगा झालेला आहे. तर तो आजचा जो आमचा योगा आहे त्याच्यामध्ये योगदर्शनातला आसन आणि प्राणायामाचा काही भाग आपण उचललेला आहे. तर योगदर्शन असं म्हणतं की आम्ही सांख्यावरतीच आमची जग निर्मितीची प्रक्रिया आधारलेली आहे, पण आम्हाला योगमार्गामध्ये जर सिद्ध व्हायचं असेल तर ईश्वर प्रणिधानाची आवश्यकता आहे. म्हणून योगमार्गाने ईश्वर प्रणिधान स्वीकारलेलं आहे. म्हणून तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने क्रियायोग असं त्यांनी क्रियायोगाचं वर्णन केलंय. किंवा शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान हे नियम आहेत म्हणून स्वीकारलेलं आहे. योग सिद्ध होण्याकरता जे अनेक सूत्र त्यांनी मांडलेली आहेत की ज्या हे नाही तर हे नाही तर हे, त्याच्यामध्ये वा ईश्वर प्रणिधानाद वा याच्यामध्ये चालेल, ईश्वराची उपासना करून सुद्धा योग सिद्ध होईल असं म्हणून योग मार्गाने किंवा योग दर्शनाने ईश्वराचा स्वीकार अंशतः केलेला आहे, पार्शल आहे, पार्टली आहे. म्हणून जरा सांख्यांपेक्षा वेगळे आहेत. आता वैशेषिक आणि न्याय यांना पुन्हा ईश्वर लागत नाही. वैशेषिक म्हणतात हे जे सगळं जग आहे, आज जसं भौतिकशास्त्र आहे, आत्तापर्यंत सगळं सटलिटी ही ॲटॉमिक स्ट्रक्चर, न्यूक्लिअर लेवल, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, या स्मॉल पार्टिकल्स, क्वार्क याच्यासारखे पार्टिकल्स जे आहेत, तर या पार्टिकल्सपर्यंत आम्ही खाली उतरलो. आता आम्ही स्थूल पातळीवरती आज जगाची निर्मिती किंवा आज जग ज्याच्यावर उभं आहे, तत्वज्ञानाचं अधिष्ठान, आता आम्ही पॉप्युलरली स्वीकारलेला शब्द नॅनो आहे. आता आमची सगळी टेक्नॉलॉजी नॅनोमध्ये आलेली आहे. आणि त्यामुळे काळाप्रमाणे आम्ही जे जे भौतिकशास्त्रात स्वीकारतो तसं त्या वैशेषिक शास्त्रामध्ये त्यावेळी त्यांनी द्वेणू स्त्रीणू असा स्वीकारलेला आहे की अगदी लहानात लहान असा कण आहे, पार्टिकल आहे, की त्या कणातून हे जग निर्माण झालेलं आहे. आणि तो निर्माण करणारा ऋषी कणाद आहे. आणि तो ऋषी म्हणतो मला त्या ह्याच्याशी काही कर्तव्य नाही तुमच्या ईश्वराशी वगैरे. तो ऋषी त्याच्या जीवनामध्ये हे जग कशापासून निर्माण झालं याचा शोध घेण्याकरता त्यांनी जो ध्यास घेतला होता त्यामध्ये आपल्याला आपल्या जीवनात रोजच्या जीवनामध्ये काही उपाधी लागू नये म्हणून त्या काळामध्ये बायका जे तांदूळ पाखडायच्या आणि ते पाखडताना कण्या आणि त्याची फोलपट जी पडायची ती ज्या त्या अंगणामध्ये टाकायच्या, तो एकीच्या अंगणात जायचा आणि म्हणायचा ते खाली टाकलेलं जे फोलपट आहे ते फक्त मला दे, त्यातल्या जे कण्या आहेत त्या कण्या शिजवून तो खात असे. म्हणून सुद्धा त्याला कणाद असं म्हणत असे की पडलेल्या कण्या शिजवून जो खातो. आणि त्याचं नाव म्हणून कणाद, काही त्याला उपाधीच नाही, काही जेवण खाण हा व्यापच नको. तेव्हा सगळ्यांनी त्याला सांगितलं की बाबा रे, एवढं चिंतन केलंस तू, या जगाच्या मागची निर्मितीची जी कोणती शक्ती आहे ती शोधायचा प्रयत्न केलास आणि तू सारखा पिलवाहा म्हणतो, म्हणजे सूक्ष्मातला सूक्ष्म कण हेच या जगाच्या निर्मितीचं स्थान आहे असं जे म्हणतोस तू, जो त्याचा ध्यास घेतला आहेस त्याच्याऐवजी जर आमच्या ते वेदांती म्हणतात त्याला की त्याच्याऐवजी जर आमच्या ईश्वराचा ध्यास घेतला असता तर ईश्वराने तुला केव्हाच दर्शन दिलं असतं. पण तो म्हणतो मला नको, मला ज्याचं दर्शन होत आहे तोच मी मान्य करतो. हा प्रत्येक दार्शनिक तो ज्या टप्प्यापर्यंत आपल्या चिंतनात पोचला आहे आणि त्याला तत्वज्ञान ज्या टप्प्यावर गवसलंय ते त्यांनी प्रामाणिकपणे मांडलंय. आणि म्हणून वैशेषिक आणि न्याय ही तर्कानी, ते वाक्याचे एक दर्शन आहे, त्याचे बरेच भाग आहेत, त्याचा आपल्याशी संबंध नाही, पण ही जोडी आहे. वैशेषिक आणि न्याय ही एक जोडी आहे. आणि या दोन्ही ठिकाणी ईश्वराची आवश्यकता आहे त्याला धरला आणि मग सगळं सिद्ध करत नेलं. वेदांतासारखं असं काही नाही आहे. त्याच्या पुढची जी जोडी आहे ती पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा आहे. पूर्वमीमांसा म्हणजे यज्ञ प्रक्रिया. जे यज्ञ करणारे आहेत ते यजुर्वेदाच्या माध्यमामधून यज्ञाची प्रत्यक्ष प्रक्रिया समजून घेऊन यज्ञ करायचा. यज्ञ कशा करता करायचा, यज्ञाचं यजन कशा करता करायचं, पुढच्या जेव्हा त्याचा जो अध्याय आहे, तिसरा साधनाध्याय, त्यावेळी त्याची थोडी सविस्तर चर्चा होईल. पण आता एवढंच आपण लक्षात घेऊ, स्वर्ग कामो यजेत,
स्वर्गाच्या प्राप्तीकरता यज्ञ करावेत. मग तो म्हणतो जर मी कर्म करतो आणि स्वर्ग प्राप्त करतो तर हा मधून ईश्वर कुठे येतो? कारण माझ्याच कर्माचं फळ जर मला मिळतं, मी कर्म करायचं आणि मी फळ मिळवायचं, मग तो ईश्वर कशाला मध्ये पाहिजे? मी कर्म करीन, मी फळ मिळवीन, आम्हाला त्या ईश्वराची गरज नाही. त्यामुळे तो ईश्वर नाकारतो आणि तो फक्त कर्म करतो आणि मग खूप कर्म करतो, खूप यज्ञ करतो, पुष्कळ वेळा स्वर्गात जातो, पुष्कळ वेळा स्वर्गातून पुन्हा खाली जन्म घेतो, पुन्हा खूप यज्ञ करतो आणि केव्हा तरी एका जन्मामध्ये त्याच्या बुद्धीला असं वाटतं की अरे कर्म करायचं, यज्ञ करायचं, स्वर्गात जायचं, वरून खाली यायचं, पुन्हा कर्म करायचं, यज्ञ करायचं, स्वर्गात जायचं, खाली यायचं. हे काय आहे? ह्याच्या पुढे काय? याच्या पुढे काय असं जेव्हा त्याला वाटतं की त्याला असं वाटतं की याच्यापेक्षाही पलीकडे काहीतरी आहे, याच्या पलीकडे जे काही आहे ते काय आहे ते कळून घेण्याकरता आता केवळ हे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे आता मला नको, याच्या पलीकडे जे काही आहे ते मला पाहिजे आहे, याचं कुतूहल त्याच्या अंतःकरणामध्ये जागृत होतं. आणि ते कुतूहल जागृत झाल्यानंतर ज्या ज्ञानाची त्याला ओढ लागते त्या ज्ञानाला उत्तर मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र असं म्हटलेलं आहे. ती उत्तर मीमांसा आहे. या पूर्व मीमांसेच्या सगळ्या फलाला स्वीकारून तृप्त होऊन त्या फलाच्या पलीकडे काही अपेक्षा जेव्हा मनात निर्माण झाली, जिज्ञासा निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी विचार केला की आता नाही, आता अथातो धर्म जिज्ञासा म्हणून मी पुष्कळ यज्ञ केले, पण आता ते पुष्कळ झालं, आता मला त्याच्यामध्ये रुची नाही राहिली. आता मला जर काही जाणायचं असेल तर जे जाणायचं आहे त्याकरता मी आता वेगळा विचार करीन. म्हणून तो म्हणतो की अथातो ब्रह्म जिज्ञासा, म्हणून आता मला ब्रह्माची जिज्ञासा आहे. मग आता अथ म्हणजे काय, आता म्हणजे काय, जिज्ञासा म्हणजे काय? आता ते सगळं न्यायघटित प्रक्रियेमध्ये आलं की ते फार मोठं एक एक शब्दाला फार तावून सुलाखून निघावं लागतं, फार घासून पुसून त्याला पक्क करावं लागतं आणि त्यामुळे प्रत्येक आचार्यांनी आपापल्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणून आता अथातो ब्रह्म जिज्ञासा, म्हणून आता ब्रह्माची जिज्ञासा. मग आता ची म्हणायचं का, मग षष्ठी म्हणायचं का? मग षष्ठी म्हटलं तर कर्मणी षष्ठी म्हणायचं का? कोणत्या षष्ठीचा विचार करायचा? ते तसंच का म्हणायचं? नक्की ब्रह्माची जिज्ञासा का? कारण ब्रह्मशब्दाचे अर्थ पुष्कळ आहेत. ब्रह्मशब्दाचा अर्थ ब्राह्मण आहे, ब्रह्मशब्दाचा अर्थ ब्रह्मकर्म आहे, ब्रह्मशब्दाचा अर्थ ब्रह्मत्व आहे, ब्रह्मशब्दाचा अर्थ ब्रह्माशी संबंधित आहे. मग आता ब्रह्माची जिज्ञासा म्हणजे ब्रह्मकार्याची जिज्ञासा का? ब्रह्माची जिज्ञासा म्हणजे ब्रह्मत्वाची जिज्ञासा का? नाही, ते सिद्ध करावं लागतं. तर ते असं सिद्ध केलं जातं की छे आता हे सगळं झाल्यानंतर या उत्तर मीमांसेमध्ये जे सिद्ध करायला घेतलेलं आहे ते केवळ या जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाला कारक असणारं असं जे तत्व आहे, यतो वा इमानी भूतानी जायन्ते, लगेच उपनिषदांचा दाखला घेतला. त्या दाखल्याने आता सांगायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही, तुम्ही आता हे सगळ्या बाकीच्या ज्या काही अवांतर तुमच्या मनामध्ये येणाऱ्या ज्या पर्यायी विचारांना तुम्ही एकदम फाटा द्या आणि सगळे विचार छाटून बाजूला करा. आता विचार एका ठिकाणी निश्चित करा की ह्या उत्तर मीमांसेच्या रूपाने तुम्ही आता फक्त या जगाच्या निर्मितीला, या जगाच्या पोषणाला आणि या जगाच्या लयाला किंवा हे जग पुन्हा आपल्यामध्ये सामावून घेण्याला असणारं जे कारण आहे, असणारं जे चैतन्य आहे, ते एकी एक चैतन्यच या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. आणि म्हणून ही जी उत्तर मीमांसा आहे, म्हणून ही जी ब्रह्मसूत्र आहेत, ही ब्रह्मसूत्र ही ब्रह्माचीच निश्चिती करतात. आता इथे हा जो पहिला अध्यायाचे 4 अध्याय आहेत, या पहिल्या अध्यायाला समन्वयाध्याय असं म्हटलेलं आहे की तो समन्वय केलेला आहे. कशाचा समन्वय केलेला आहे की कोणतीही श्रुती जी आहे, आकाशस्तद्लिंगात, इथे सूत्र आलंय. जग कशापासून निर्माण झालं? आकाशापासून. आता लोक म्हणाले अहो जग आकाशापासून निर्माण झालं तर मग परमेश्वर कुठे गेला? मग आकाशस्तद्लिंगात का म्हटलं? म्हणजे आकाशापासून जग निर्माण झालं
याचं उत्तर ब्रह्मसूत्राने आकाश तद्लिंगात म्हणून दिलेलं आहे इथे आपल्याला. म्हणजे या सूत्राने आम्ही उत्तर देतो. म्हणजे समन्वय कशाचा केला? उपनिषदामधल्या सगळ्या ब्रह्मपर श्रुतींचा समन्वय करून या अध्यायामध्ये त्यांनी असं सिद्ध केलं की बाबांनो, हे सगळं जे काही सांगितलेलं आहे ते सगळं केवळ ब्रह्माविषयी सांगितलेलं आहे. दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं? सांख्य वेगळं सांगतात. आता आपल्याला ह्या 6 जणांची नावं ऐकली आपण. सांख्य झाला, योग झाला, त्याच्यानंतर वैशेषिक झाला, त्याच्यानंतर न्याय झाला, पूर्वमीमांसा झाली. या प्रत्येकाने काहीतरी वेगळं प्रतिपादन केलंय. आता हा शेवटचा वेदांती आहे उत्तरमीमांसावाला. तो वेदांती सांगतो, छे छे, तुम्ही हे काही आम्हाला सांगू नका. हे सगळं तुम्ही जे म्हणता ना, ते सगळं तुम्ही म्हणता तसं नाही आहे. त्या सगळ्याच्या मागे ब्रह्मच कारणीभूत आहे. त्या सगळ्याच्या मागे ब्रह्म हेच अधिष्ठान आहे. मग ब्रह्म हे अधिष्ठान आहे हे सिद्ध करण्याकरता जो अध्याय आला आहे, दुसऱ्याचं खंडन आणि आपलं मंडन, दुसऱ्याचा विचार किंवा दुसऱ्याचं मत, त्या मताचं साधार खंडन करून आपल्या मताची साधार प्रस्थापना करणं, हा ब्रह्मसूत्राचा दुसरा अध्याय आहे. आणि तो अविरोधाध्याय या नावाने प्रसिद्ध आहे. तिसरा जो अध्याय आहे तो साधनाध्याय ह्या नावाने प्रसिद्ध आहे. की काय साधन करावं, कोणत्या साधनाने त्या ब्रह्माची प्राप्ती होते. आणि शेवटचा जो अध्याय आहे तो फलाध्याय ह्या नावाने प्रसिद्ध आहे. की प्रत्यक्ष फल हे ज्यामध्ये प्राप्त आहे. आणि अशा प्रकारे 4 अध्यायांनी ही ब्रह्मसूत्र बंदिस्त अशी बांधून ठेवलेली आहेत. आणि ती 555 सूत्रात बांधलेली आहेत. आणि त्या सगळ्याचा संबंध या ब्रह्मतत्वाच्या सिद्धीपासून ते प्रत्यक्ष ब्रह्मप्राप्तीपर्यंत, न स पुनरावर्ततेपर्यंत, की त्याला पुन्हा पुनरावर्तन नाही. हे जसं उपनिषदांनी म्हटलंय की न स पुनरावर्तते, न स पुनरावर्तते, तसं ह्या एकदा परब्रह्माच्या प्राप्तीनंतर पुनरावर्तन संभवत नाही. याकरता हे संबंध ब्रह्मसूत्राचं एक साचेबंद असं रूप आहे. आता त्याचा विचार आपण उद्या करू. आजचा विषय आपला इथे संपला. पण एक आपल्याला धरून चालावं लागेल की विषय मुळामध्येच एका पातळीच्या वरचा आहे. आणि त्यामुळे आपण त्याच्यात फारशा रंजकतेची अपेक्षा करू नाही शकत. थोडासा विषयाला एक गंभीरपणा आहेच आहे. आणि तो त्याच पद्धतीने जाईल. तो जितका सोपा होईल, तो जितका रोचक होईल तितका होईल. पण बासुंदी नाहीच आहे, रबडीच आहे. त्यामुळे तीच पचवायची आहे आपल्याला. याबद्दल काही वाद नाही. असो आपण आजचा विषय संपला. श्रीकृष्ण.